हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या फ्रीतला 5वा सामना जय मल्हार किडब्ल्यू विरुद्ध डीएससी आमने. पहिलाच बॉल लॉंग ऑफला, फटका चांगला, एका टप्प्यावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 12th मॅन आता जॉईन झालेत आणि 2 रनची पेनल्टी टीम जय मल्हार किरवलीला, कारण त्यांचा 12वा खेळाडू आहे पण तो ड्रेस कोड मध्ये नाहीये. ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ऋतिक आणि त्याच्या सोबतीनं सलामीला स्ट्रायकर इनला ज्यानं चौकार मारला अरुण त्याच्या बॅटमॅनला चौकार. बॉल तयार. यावी लाईन चेक करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर आणि व्हाईट बॉल नो बॉलचा इशारा अंपायरचा. विकेटच्या बाहेर बॉल पिच झाला अंपायर बरोबर. येस आणि हा फ्रीचा इशारा आणि एक्स्ट्रा रन मिळते. फ्रीचा बॉल आहे. गोलंदाज तयार होतो ओव्हर द विकेट आणि क्लीन बोल्ड केलं होतं. मग आता फ्रीट आहे त्याच्यामुळे कोणताही धोका नसणार. बघा तुम्ही एक चूक केली मागच्या बॉलवरती, जरी तो वाईड असता तर तुम्हाला विकेट मिळाली असती. मग अगदी विकेटच्या बाहेर तुम्ही बॉल पिच केला, अंपायरने नो बॉल घोषित केला आणि आता क्लीन बोल्ड करून देखील तुम्हाला विकेट मिळत नाहीये. याचं कारण चुकीला माफी नाहीये. तर प्लस डगआउटमध्ये लक्ष सुद्धा फक्त 9 खेळाडू असतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. जे 9 खेळाडू आहेत 9च्या 9 प्लेयर्स चेअर्स वरतीच बसतील, बाहेर कोणताही प्लेअर नसेल. आणि आता 2 रनची पेनल्टी त्या ठिकाणी तुम्हाला लागेल. लक्षात सुद्धा अजूनही पुन्हा एकदा सांगतो 9 चेअर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या 9 चेअर्स वरतीच तुम्हाला बसायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कोणताही पर्सन त्या ठिकाणी आढळला तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. थँक्यू सो मच. बॉल तयार ओव्हर द विकेट. फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला बॉल हवेत. कॅच झाली तर आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे आपण म्हणू शकलो असतो. आणि उत्कृष्ट झेलसाठी देखील या स्पर्धेमध्ये एक वेगळं पारितोषिक आहे. हीच मकरंद मुठवळची ओळख आहे आणि रोहिदास गोडे यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. रन्स या ठिकाणी मिळाले 2. धावा 2 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल 8 वरती जाऊन पोहोचली आहे. अनेक मान्यवर सातत्याने या स्पर्धेला भेट देतात, त्या सगळ्यांचाच करूया आपण मनपूर्वक आभार. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर हाफ ट्रॅकर आहे. ऑन साइडला खेचलाय आडवा बॅटनं. चेंडू चाललाय डीप मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि कधीपासून मी चर्चा करत होतो ना, एकतरी असा स्लॉगर, एकतरी असा फलंदाज पाहायचा आहे जो काहीतरी या मैदानावरती आल्यानंतर सांगेल की माझ्या बॅटमध्ये ती क्वालिटी आहे. आणि फायनली आता ती फटकेबाजी बॉलच्या मेरिटनुसार पाहायला मिळतीये आणि नाव फलंदाजाचं ते म्हणजेच अरुण. फार चांगली बॅटिंग करतोय. पहिला जो मिसटायमिंग होता ना लॉंगॉनला कुमारदादा, खरं तर तो देखील षटकार होता. मात्र हवेचा जो प्रवाह तो चेंडूला आतमध्ये घेऊन येतो त्यामुळे तो फटका मिसटायमिंग आपल्याला म्हणावं लागलं. मात्र तिथे एलिव्हेशन होतं, टायमिंग जनरेट केलं होतं, मात्र जे हवं आहे बाउंड्री लाईन क्लिअर करण्यासाठी ते नव्हतं. तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न असफल राहिले कॅच ड्रॉप पेक्षा असं म्हणावं लागेल. आणि 2 रन पूर्ण झाल्यानंतर एक चौकार देखील आला आणि धावफलक 12 वरती जाऊन पोहोचला. 12 ऑन बोर्ड विदाउट लॉस. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर अजून एक सुंदर बॉल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 5 बॉलचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलकावरती 12. अंतिम बॉल फुल्लर लेंथ होता. बॅट आणि चेंडूचा स्पर्श झाला. यस, मोठी विकेट. फलंदाज बाद आणि लागेल धक्का पहिला फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि एका षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 1 गडी बाद 12 धावा. अतिशय चांगलं संगीत जे बाळा सिंगर शहापूरचे
अगदी एका रात्रीमध्ये देखील तुम्ही स्टार बनवू शकता, त्याचं ते ज्वलंत उदाहरण. तर फलंदाज बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता एक आहे. जर उत्तम दादा ती गोष्ट सक्सेस झाली तर गर्दी भरपूर वाढेल, स्टेजवर तुला कोणतंच काम करायची गरज लागणार नाही, यात शंका नाहीये. टीमची टोटल धावफलकावरती थोडंसं तांत्रिक बिघाड होता, त्यामुळे समालोचन काही काळ थांबलं होतं, सॉरी. मिस्टामिंग बॉल हवे ते कॅचची संधी, दूर राहिले. अशा कॅचेस व्हायला हव्या खरं तर, कारण फार वेळ तुमच्याकडे होता. ज्यावेळी तुम्ही अशा कॅचेस कॅरी करता त्यावेळी तुमच्या नावाची एक वेगळी जागा मैदानाच्या वर्तुळात बनते ॲज अ फिल्डर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. धावफलकावरती धावा झाले टोटल 15 रन. सुरुवात तर चांगली झाली आहे, पाहिजे शेवट या मॅचचा कसा असेल. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा सवी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. तेव्हा प्रत्येक खेळाडूला आज मनामध्ये एकच इच्छा ठेवावी लागेल, अरे हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, अरे थक कर ना बाट अब मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अगदी तो आनंद या क्षणाला घ्यायचा आहे. मकरंद मुठवळ आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. खोलवर टप्प्याचा बॉल आणि क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. फ्लाइट दिली होती, अगदी पॅटर्न पॅड मध्ये फार डीप होत होता चेंडू, समजू शकले नाही फलंदाज आणि दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. लागला धक्का अजून एक. 1 मोर डाऊन. ते नुकते बाद होणारे प्लेयर होते जे बोल्ड झाले ते निलेश
आणि आता मैदानाच्या आत इंटर झाला नंबर 4 वरती, नंबर 5 वरती ज्ञानेश्वर आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आहेत मनीष. थँक्यू. बॅटची बाहेरची कडा. आता एक 12th मॅन आपल्यासोबत जॉईन झाले आणि काही क्षणात त्यांना सांगितलं अब्बी ठीक कर देत आहो. आणि आता धावफलक सगळं काही सेट आहे. तर षटक पूर्ण झालं या ठिकाणी आपण पाहताय. एक सिंगल आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या म्हणजेच 16. पहिल्या षटकामध्ये रन्स फार चांगल्या आल्या. या षटकामध्ये मात्र रन्स फारशा बनल्या नाही आहेत. आदरणीय उत्तमदादा दत्तू पाटील जे पोलीस पाटील आहेत मुठवळचे, त्याचबरोबरीनं योगेश दादा त्यांचं तितकंच मोठं योगदान आहे आणि प्रत्येकाच्या कुरात आपण आभार. आणि हा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी स्वरा स्पोर्ट्स नानकर आणि त्यांच्या विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. तर नानकरचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. तर ऑफिशियल कॉल आहे जय अंबिका देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टनला तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. ते पुन्हा एकदा 12th मॅन आमच्यासोबत जॉईन झालेत. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 आणि पहिल्याच बॉल वरती मिळते सफलता सागरला. आणि अडचणीमध्ये सापडत चालली आहे टीम जय मल्हार किरवली आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. इन ॲट नंबर 6 नंबर 6 वरती आले ऋतिक. 2 रनची पेनल्टी देखील बॅटिंग करणारा टीम किरवलीला ज्यावेळी फलंदाजीसाठी उतरेल प्रतिस्पर्धी संघ DSC आमने त्यावेळी त्या धावा एका ओव्हरनंतर त्यांच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. पंडित गोडे यांचं आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खोलवा टप्प्याचा बॉल उंच फार गेलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. झेल सुटला. अगदी सोप्या साध्या कॅचेस तुम्ही ड्रॉप करू शकत नाही आहात. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. अगदी हे क्रिकेटचं समीकरण आहे ना. हेच होतं ज्यावेळी तुमचे 12th मॅन नसतील त्यावेळी कुणाचे रन्स कुणामध्ये ऍड होतील स्कोररला देखील कसं कळणार. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही अमने लुनाड संघटनेच्या माध्यमातून खेळताय तर तुमचा 12वा प्रतिनिधी हा यायलाच हवा ॲज अ 12th मॅन. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. सागर फार चांगली कामगिरी करतो. ओम आहे फलंदाजीसाठी. बॅकफुटला येऊन अप्रतिम फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅच टिपली आहे. अप्रतिम झेल होता. यावी मागच्या वेळी चूक झाली, यावी चुका सुधारल्या गेल्या. फलंदाज बाद झाले आणि लागला धक्का इथे माझा 5वा फलंदाजी करणारा टीम किरवली क्रिकेट संघाला.
क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलंय. त्याच अनुषंगानं गोलंदाजी देखील, हा बॉल देखील अप्रतिम आहे. पडल्यानंतर काय वेगानं चेंडू निघून गेलाय. मागच्या 3 बॉलच्या कंपॅरिझन मध्ये या बॉलची यांना नक्कीच प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही. कारण या बॉलमध्ये ना एक वेगळा दर्जा होता, तो म्हणजेच गोलंदाज गीतेशचा. फटका ऑन साइडला मिड विकेटला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलला आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत आपण पाहताय 2 धावा कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतं 27 धावा धावफलकावरती. आणि अजून इथं आपण पाहिलं तर या डावातील चेंडू शिल्लक आहे, तो म्हणजे एक अंतिम. आणि तिथे जर एखादा चौकार षटकार आला तर 30+1 फायटिंग टोटल सेट करू शकते टीम जय मल्हार किरवली. अजून एक सुंदर बॉल टाकण्याचा प्रयत्न, मात्र पडल्यानंतर फार बाहेर वळालाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं संघ पोहोचलाय 28. शेवटचा चेंडू, खोलवा टप्प्याचा बॉल आणि बॅटची लागली कडा. फलंदाज होतील बाद आणि लागेल धक्का. आणि 28 वरती डाव थांबलाय. तर लगेचच आपण वळूया ते म्हणजेच टॉस बॉक्स मध्ये. तिथे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. स्वरा नानकर विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. समीर ठाकरे त्या ठिकाणी असतील आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये. या मॅच मध्ये 29चं टार्गेट आहे. मात्र ज्यावेळी पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होईल 2 धावा आपण ऍड करू डीएस सामने टीमच्या धावफलकावरती. कारण पेनल्टी होती टीम जय मल्हार किरवलीला, कारण त्यांची 12th मॅन ड्रेस कोड मध्ये नव्हते. तर समीर ठाकरे यांच्याकडे आपण जाऊया आणि वळूया टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकी आपण करतोय. रोहिदास गोडे या व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते जे नुकतेच आपल्या सोबत जॉईन झालेत. सामाजिक क्षेत्रामध्ये एक फार मोठं नाव आहे. तर दादांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. तर गणेश बजाके यांना देखील रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. ओव्हर टू यू टॉस बॉक्स समीर ठाकरे. थँक्यू. तर टॉस या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. 2 संघ जय अंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर या 2 संघादरम्यान. एका बाजूला स्वर्गीय रोशन स्मृती तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती असा एक टॉस तयार करण्यात आला. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मान्यवरांना मी कॉइन सुपूर्द करेन. रोशन स्मृती असं कॉल होतं आणि टॉस त्या ठिकाणी मात्र जिंकलाय देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टननं. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण मंचावरती विराजमान व्हा. नाणेफेकी जिंकली आहे. 4 ओव्हरची मॅच, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. का उद्दिष्ट? कारण तू या मैदानावरती भरपूर जास्त क्रिकेट खेळतोय. या मैदानाचा चांगला अनुभव तुमच्या संघाला आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50+50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाकडनं खास अपेक्षा असतील तुला या महत्त्वाच्या सामन्यामध्ये? पंडित गोडे आहे, आदेश गोडे आहे, सर्व खेळाडू आहेत. थँक्यू सो मच. तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देत आहोत. तर अडिकेत टॉस गमावलाय, जर टॉस जिंकला असता काय निर्णय असता? बॅटिंगच घेणार होतो आम्ही. म्हणजे अगदी जे तुला हवं होतं ते मिळालंय. मग काय म्हणशील, तुझी देखील एक मोठी स्पर्धा आता नुकतीच या वर्षी संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये तुला कसं वाटतं हे आयोजन पाहिल्यानंतर? उत्कृष्ट आयोजन केलं आहे. मला आत्ताच माझा मित्र अजय भामरे बोलला का खूप मेहनत केली आम्ही टुर्नामेंटसाठी. आणि निश्चितच कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल पहिल्यांदा बॅटिंग करत असताना? 50+ पोहोचण्याचा प्रयत्न असेल आमचा. थँक्यू सो मच. तुला देखील विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय जय अंबिका देवरुंगपाडाच्या कॅप्टननं. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. तर या ठिकाणी टार्गेट असेल 29 धावसंख्येचं, 29 रन्स टू विन. 2 धावा पॅनल्टीच्या आम्ही जोडणार आहोत स्कोरबोर्ड वरती. म्हणजे धावफलक 2 धावेने सुरू होईल, लक्षात असू द्या. डीएससी आमने संघाचं धावफलक हे 2 धावेने सुरू होईल. फार कमी टोटल स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. वेलकम ऑल ऑफ यू. आफ्टरनून सेशन, दुपारचं सत्र या ठिकाणी सुरू आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस. ओमकार शेटे यांचा बुलंद आवाज तुम्ही अगोदर ऐकलात. थँक्यू सो मच ओमकार शेटे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि मनीष ही जोडबोली आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज मनीष भजागे आलाय, संघाचा संघ नायक. जय मल्हार किरवली टीमचा आपण विचार केला तर
नेहमीच चांगलं कार्य मनीष बजागीच्या माध्यमातून होत असतं आणि आज खरं तर मी म्हणेल फलंदाजीमध्ये तेवढीशी चमक दाखवता आली नव्हती. फलंदाजांना फक्त 28 धावा जोडल्या गेल्या आणि 29 टार्गेट इथे सेट केलं. तर लक्षात असू द्या दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी इथे आहेत. आम्ही 2 धावेने स्कोरबोर्ड सुरू करतोय. ज्या पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही दिल्या होत्या 12th मॅन 12वा खेळाडू इथे उपस्थित नसल्यामुळे ती पॅनल्टी दिली होती. मनेशचा हा बॉल इथे पहिल्या चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळालं. धावबाची संधी होती आणि धावबाची विकेट. पहिल्याच बॉलवर इथे विकेट जाते टीम डीएससी आमनेची. खराब सुरुवात. अगदी आपण पाहिलं तर 12 टीम्स आजच्या दिवसामध्ये इथे खेळताना दिसतील. यानंतर देखील एक मोठा सामना असेल. स्वराज्य नांदकर विरोधात जय अंबिका देवरुंगपाडा ह्या दोन संघादरम्यान. यावेळेचा हा चेंडू इथे अपील केला होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा आलाय. एक धाव तिथे मिळाली. धावफलक एका धावीने आता पुढे सरकत असताना 7 वर. अगदी आता सिंगल डबल्स जरी पूर्ण केला तरी सहजगत्या विजयापर्यंत वाटचाल करू शकते डीएससी आमने. हे पाहिल्यानंतर मी वडेल अगदी परिस्थिती सिच्युएशन नुसार क्रिकेट इथे खेळलं जाते. मोठा फटक्यांची मी म्हणेल जास्त गरज नाहीये. सिंगल डबल जरी आल्या तरी देखील सहजगत्या विजय मिळू शकतो आणि त्याला अनुसरून या ठिकाणी फलंदाजी केली जाते. फलंदाजांच्या माध्यमातून यावी बॅकफुटला गेले. पंच केलाय. चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरनं पॉइंट बॉर्डर लाईनच्या दिशेने वेगाने सरसावतोय. 2-2 फिल्डर पाठलाग करतायत. सेव्ह केलंय. अखेरकार वाचवलंय जरूर चेंडू, परंतु किती धावा वाचवल्या तर 1 धाव त्या ठिकाणी जरूर वाचवली गेली आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इनफिल्डच्या डोक्यावरनं तो स्ट्रोक अडेम केला होता. बॅकफुटला गेले होते. स्वतःला जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला.
चांगली आता रणनीती, चांगले निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला डीएससी आमनेच्या कॅप्टनचे ज्यामुळे गोलंदाजीमध्ये बदलाव ज्या प्रकारे केले गेले, अगदी 28 वरती थांबवलं गेलं आणि तदनंतर आता फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी, चांगली सुरुवात, चांगली स्टार्ट इथे मिळवून देत असताना दोन्हीही फलंदाज पाहायला मिळाले. टीमची टोटल 10 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. अगदी 8 धावा पूर्ण केल्या होत्या आणि 2 धावा आम्ही पॅनल्टीच्या जोडल्या. अगोदरच 10 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळाल्या. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. अगदी चेंडूपेक्षा फक्त 1 धाव जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला विकेट कॅरी करावे लागतील, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल, डॉट चेंडू टाकावे लागतील, समोरच्या फलंदाजाला दबावामध्ये टाकावं लागेल आणि तिथून त्या फलंदाजांच्या विकेट घ्याव्या लागतील. सर्व आता गेम या ठिकाणी प्लॅनिंग करून खेळावं लागेल. प्लॅनिंग करणं, त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं. तसे क्रिकेटचा खेळ शक्तीप्रमाणे युक्तीचाही जास्त खेळ मानला जातो. माइंड गेम सातत्याने खेळावे लागत असतात मैदानामध्ये. त्या कॅप्टनची रणनीती काय असेल? क्षेत्ररक्षण तर विखुरलेलं पाहायला मिळेल. 4 फिल्डर्स 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट फाईनला एक आणि एक फ्लाय स्लीपला आहे, त्यानंतर एक पॉइंटला फिल्डर उभा आहे, तर एक कव्हर असं 38 सर्कलचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गोलंदाज ओव्हर द विकेट ना. यावेळी अपील बॅटची एज, फलंदाजी ते बाद होतोय. फुटवर्क दिसला नव्हता. खरं तर बॉडी लाईनचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायला हवं होतं. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज तिथे बाद झालाय दुसरा. तितकंसं कठीण समीकरण नाहीये, परंतु विकेट जर अशा प्रकारे मिळवत राहिले ना तर जरूर हे समीकरण देखील डोंगरा एवढं उंच आणि शिखरा एवढं उंच आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. ऋतिक एक युवा खेळाडू आहे, परंतु कुठल्याही प्रकारे दबाव न घेता, दडपण न घेता, प्रेशर मध्ये न जाता एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी
दर्जेदार कामगिरी ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटकामध्ये धावा त्यानं खर्च केल्या फक्त 4 आणि 2 विकेट त्यानं जरूर मिळवले आपल्या टीमसाठी. एक अतिशय चांगली फायदेशीर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली गेली. उर्वरित आता समीकरण काय शिल्लक राहिले, 12 बॉल चा खेळ इथून शिल्लक असेल आणि सामना जिंकण्यासाठी 15 ची गरज असेल. मॅच आता बॅलन्स आहे. सामना आता दोन्हीही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. भरत पाटील नांदकर आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यांना आपण इन ॲक्शन देखील पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. नुकतीच ज्यांची एक मोठी स्पर्धा संपन्न झाली, स्वराज्य चषक. 12 बॉल 15 ची गरज. हे षटक इथून फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी, कारण ह्या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर संघ मी म्हणेल चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल DSC आमने. आणि ह्या षटकामध्ये जर अजून 1 ते 2 विकेट मिळाल्या आणि 5 ते 6 धावा जर खर्च झाल्या तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रोमहर्षक आणि रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्वर्गीय मकरंद स्फूर्ती चषक 2022 डे 1 आपण पाहतोय आणि पहिल्याच दिवसामध्ये एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालाय. काय फिल्डिंग होती अफलातून, लाजवाब. अगदी एका हाताने तो चेंडू एकाच ऍक्शन मध्ये अडवला गेला, थ्रो फेकला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आज ऋतिक आणि त्याच्या बरोबरीने जर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ना, करण त्या ठिकाणी चांगल्या कामगिरी करताना दिसला होता. टोटली आपण स्क्वेअर लेग पासून तर लॉंग ऑन पर्यंत क्षेत्ररक्षण पाहिलं तर अंडर 19 चे क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात, यंग क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु खेळ पाहिल्यानंतर भरपूर चांगली परिपक्वता त्या खेळाडूंमध्ये आहे. यावेळेचा हा बॉल इथे झेलची संधी असेल. ऋतिक आहे चेंडू खाली, झेल पकडेल आणि जरूर आता या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. लो स्कोरिंग असं वाटलं होतं की सहजगत्या विजय मिळवला जाईल DSC आमनेच्या माध्यमातून, परंतु या फायटिंग स्पिरिटला मानावं लागेल. ज्या ॲटिट्यूडनं फाईट केले. कम ऑन DJ, एक संगीत होऊन जाऊ द्या. लढणं फार गरजेचं असतं, प्रयत्न करणं फार गरजेचं असतं. या वेळेचा हा चेंडू खरं तर शपल लावून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफसिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क प्रॉपर झाला नव्हता. एक धाव तिथे मिळाली. धावफलक आता एका धावीच्या मदतीने पुढे सरकत असताना फलकावरती 17 धावा. 12 धावीची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 9 बॉल 12 ची गरज. तर जरूर मी म्हणेल दोन्ही संघ खरं तर आता फलंदाजी करणारा संघ देखील दबावामध्ये असेल. फक्त 29 बनवायच्या होत्या. खरं तर अजून एक डॉट बॉल आले, 27च बनवायच्या होत्या, कारण 2 धावा पॅनल्टीच्या होत्या त्याच्यामध्ये देखील. म्हणजे 24 बॉल 27 करायच्या होत्या. आणि आता समीकरण काय राहिले शिल्लक, तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 12 ची गरज आहे. म्हणजे तब्बल 16 बॉल मध्ये फक्त 15 धावा इथे बनवता आल्यात आतापर्यंत टीम आमनेला. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. अनादर गुड बॉल. इथे देखील विकेटची संधी. अनादर विकेट गॉन. आणि काय घडतंय आता मैदानाच्या आतमध्ये, वाह लाजवाब. या क्रिकेट आणि या फायटिंग स्पिरिट जी दाखवली आहे ना, सर्वांसाठी मी म्हणेल एक इन्स्पिरेशन, प्रेरणादायी असेल, मोटिवेट करणारी ही फायटिंग स्पिरिट आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर लो स्कोरिंग मध्ये अगदी अक्षरशः काही खेळाडूंच्या बॉडी लँग्वेज पाहिल्यानंतर असं वाटतं की सामना संपून गेलाय, सामना सोडून देतात. परंतु या किरवली संघाने दाखवून दिलं की लो स्कोरिंग वरती देखील खूप चांगली फाईट करू शकतात प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू. आणि त्याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहतोय.
काय गोलंदाजी होते. ऋतिकचं मी कौतुक करेन. ऋतिकनं जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, त्यानंतर शुभमनं देखील आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 3 धावा खर्च करून 2 विकेट मिळवलेत. महत्वाचा बॉल, कारण 7 बॉल 12ची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. शुभमचा हा चेंडू इथे बॅटची टॉप एज, संधी इथे सोडली आहे. जरूर मी म्हणेल विकेटची संधी होती, परंतु हा सोप्पा झेल इथे सोडलाय आणि येणारा काळ सांगेल ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे. कारण फलंदाज आतापर्यंत विचार केला तर 4 बाद झालेत. हा फलंदाज जर बाद झाला असता, 5वा फलंदाज बाद झाला असता, त्यानंतर टेल एंडर्स अर्थातच गोलंदाज झाले असते फलंदाजी करण्यासाठी आणि अधिक दबाव वाढला असता डीएससी आमनेवरती. परंतु आता ही झेल सोडल्यानंतर याचं जरूर मी म्हणेल रूपांतर कशामध्ये होते येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण मित्रांनो, कॅचेस विनिंग द मॅचेस असं म्हटलं जातं नेहमीच. ज्या ज्यावेळी अशा परिस्थितीमध्ये कॅच सुटतात ना, त्यावेळी एक उदाहरण मी नेहमी देत असतो. तर अर्थातच T20 विश्वचषकाचा पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल फर्स्ट अगदी आपण पाहिली होती आणि त्या सामन्यामध्ये शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवरती हसन अलीनं सोडला होता झेल आणि त्यानंतर मॅथ्यू वेडनं सलगचे 3 षटकार ठोकून पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघाला विश्वचषकाच्या बाहेर फेकलं होतं. त्यामुळे एक एक झेल, एक एक चूक आहे ना, तुम्हाला मी म्हणेल सुधारावी लागेल. जरूर चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. छोट्या छोट्या चुका भरपूर मागात पडत असतात. इथे गोलंदाज देखील निराश असेल, कॅप्टन देखील निराश असेल, परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी करण आलाय. करणला इथनं वाचवायचे आहेत 11 धावा. 6 बॉल 11ची गरज. सामना अजूनही मी म्हणेल दोन्ही बाजूने आहे. करणचा हा बॉल इथे फुल टॉस वर घेऊन ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयश. अपूर्ण धाव त्या ठिकाणी. पूर्ण धाव करता आली नाही आणि फलंदाज झालाय धावबाद.
काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला, लाजवाब या प्रदर्शनानं. खरं तर ओमकार शेट्टी सुरुवातीलाच म्हणत होता की एखादा खेळाडू असा या मैदानामध्ये दिसावा आजच्या दिवसामध्ये की त्याने आमच्या मनामध्ये जागा निर्माण करावी. आज मी पूर्ण संघ म्हणेन जे मल्हार किरवलीचा ज्या प्रकारे खेळ करताना दिसलाय, इम्प्रेस केलाय, इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. फायटिंग स्पिरिटला दाद द्यावी लागेल. एक बॉल आता 7ची गरज. यावेळेचा हा चेंडू नो बॉल. इथे नो बॉल आलाय. के सुद्धा हसतोय. या केच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळाली, कारण त्याला देखील ठाऊक आहे की आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाले. एक बॉल फ्री हिटचा चेंडू असेल आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. गोल्डन षटकार येईल का फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. राजेश जो 8व्या क्रमांकावरती आलाय. खरं तर आता 8वा क्रमांक जर एक किंवा दुसऱ्या क्रमांकावर आणायचा असेल तर हा षटकार ठोकावा लागेल. गोलंदाज सय्या राईट आर्म ओव्हर द विकेटने. फ्री हिटचा बॉल. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. आता इथनं गोलंदाज काय करतोय. प्लेसमेंट, फील्ड प्लेसमेंट चेंज तुम्ही करू शकत नाहीयेत. एखाद्या वेळी जर नो बॉलला स्ट्राईक एंड चेंज झाली तर तुम्ही फील्ड प्लेसमेंट चेंज करू शकता. कॅप्टनची चूक पाहायला मिळाली या ठिकाणी. खरं तर फ्री हिटच्या बॉलवर क्षेत्ररक्षण बदललं गेलं. खरं तर मी म्हणेल फील्ड प्लेसमेंट मुले या ठिकाणी मी म्हणेल नो बॉल दिला. कॅप्टनची चूक आहे. खरं तर गोलंदाजाने हा चेंडू चांगला टाकला होता. आता 1 बॉल आणि 5ची गरज असेल. फ्री हिटचा हा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 8व्या क्रमांकाचा बॅट्समन आता इथे वर येईल का, परंतु इथे पहा हा चेंडू सीमेच्या बाहेर